जर तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की यशस्वी होण्यासाठी तुमच्यात कोणते गुण असले पाहिजे, त्यासाठी काय करावे, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. नमस्कार, मी चैतन्य स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि त्या क्षणी तुम्ही जे काही करता त्याचा परिणाम तुमच्या भविष्यावर होत असतो. अशी कोणतीही व्यक्ती नाही जे अधिक यशस्वी आणि प्रभावी व्यक्ती बनवू इच्छित नाही. प्रत्येकाला सुखी आणि आयुष्य आनंदाने जगायचे आहे. मग सर्व प्रयत्न करूनही लोक जीवनात यशस्वी का होऊ शकत नाही बरं? अनेक वेळा माणसाला मेहनत करूनही यश मिळत नाही, वारंवार कष्ट करूनही यश मिळत नाही. तेव्हा लोक निराशेच्या भोवऱ्यात अडकतात. तुम्हालाही आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आज मी काही खास टिप्स सांगणार आहेत. त्याचा अवलंब तुम्ही केला तर नक्कीच तुमचे आयुष्य तुम्ही बदलू शकता आणि जीवनात एक यशस्वी व्यक्ती नक्की होऊ शकता. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात महत्त्वाचे आहे ते योग्य ध्येय निवडणे. प्रत्येकालाच पैसा कमवायचा असतो, पण पैसा हे आपलं ध्येय नसून पैसा कसा कमवायचा हे आपले ध्येय असले पाहिजे. तसेच कुणाला डॉक्टर व्हायचे तर नुसती इच्छा असून चालणार नाही आहे. तर त्यासाठी डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते करण्यासाठी तुम्ही मनापासून तयार असाल तर तुम्ही नक्कीच डॉक्टर बनू शकाल. जर तुम्हाला खेळाडू व्हायचे असेल तर तुम्हाला नुसतं झोपून राहता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला मैदानात यावं लागेल, सूर्योदयापूर्वी उठावे लागेल, शारीरिक श्रम करावे लागेल. तेव्हा कुठे तुम्ही एक खेळाडू होऊ शकता. जर तुम्ही ठराविक शब्दात बोललात तर तुमचे ध्येय अधिक स्पष्ट दिसते आणि तुम्हाला विश्वास असेल की अनेक अडथळे येऊनही तुम्ही पुढे जात राहाल तर तुम्ही तुमचे ध्येय बनू शकता. जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय खूप उंच ठेवता तेव्हा अपयशाची भीती कमी होऊ लागते. उदाहरण पाहूया एक. जर एक यशस्वी उद्योजक व्हायचं असेल आणि हे तुमचं स्पष्ट ध्येय आहे की काहीही झालं तरी मला एक यशस्वी उद्योजकच व्हायचे आहे, तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे ते तुम्ही मनापासून करणार. ध्येयाचा विचार करताच तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होणार. ध्येय म्हणजे नकाशा आहे एक. तुम्ही कुठून कुठपर्यंत जात आहात त्यासाठी ते तुम्हाला प्रेरणा देते. तुम्हाला अधिक उत्साही वाटेल अशा वेळेस. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जीवन जगण्यासाठी एक उद्देश मिळतो. तुमच्या ध्येयावर तुम्ही लक्ष केंद्रित केले पाहिजे. सुरुवातीला आपण निश्चितपणे आपल्या ध्येयाकडे प्रेरित होतो, परंतु कालांतराने ही प्रेरणा कमी पडते हे आपल्याला माहितीच आहे. आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात. आपण अडकतो, निराश होतो, ओव्हरलोडही होतो, इतर कशात तरी व्यस्त होतो, विचलित होतो आणि आपण सरळ मार्गावरून खाली पडतो. म्हणूनच जीवनात लक्ष केंद्रित करायचं. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या स्वप्नावर लक्ष केंद्रित करा. कारण तुम्ही जोपर्यंत एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकणार नाही. तुम्हाला काहीतरी शिकायचे आहे पण तुम्ही लक्ष केंद्रित करत नसाल तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. इकडे तिकडे गोष्टी बघून शिकता, पण तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा, ती पूर्ण करा आणि ते केल्याने तुम्ही आयुष्यात नक्कीच पुढे जाल. म्हणून प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला शिका आणि पुढे जा. अडचणी हा तर एक जीवनाचा भाग आहे. तुम्हाला हव्या किंवा नको त्या येणारच आहेत, पण तुम्हाला फक्त तुमचं ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजेच तुम्ही टीव्हीवर चित्रपट पाहत असतात तेव्हा मध्येच जाहिरात आली की दुसरा चित्रपट लावता. तुमचा आवडता चित्रपट असेल तेव्हा कदाचित नाही किंवा अजिबातही नाही. म्हणजेच तुमचे मुख्य लक्ष तुमचे ध्येय असले पाहिजे. तुम्ही काही काळ तुमचा वेग कमी करू शकता, थोडा थांबा, पण तुमचे ध्येय सोडू नका. तुमच्या ध्येयाबाबत उत्साही राहा, याचा विचार करत राहा. कोणत्याही प्रकारे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जाणारा तुमचा उत्साह कमी करू नका. तुमचे ध्येय लहान भागांमध्ये विभाजन करा, त्यामुळे तुम्हाला ध्येयाकडे जाण्यास नक्कीच मदत होईल. तुमची पावले योग्य दिशेने, योग्य मार्गाने आणि सकारात्मक विचाराने हळूवारपणे पुढे टाकत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ध्येय ठरलेलं असतं, पण त्यासाठी मेहनतही तितकी करणे गरजेचे असते. जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय स्पष्ट केलेले असेल तेव्हा तुम्ही तुमचे संपूर्ण लक्ष त्या ध्येयावर केंद्रित करा. त्यासाठी कठोर परिश्रम करण्यास तयार राहा. नेहमी लक्षात ठेवा एक गोष्ट की यश हे योगायोगाने मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कष्टही करावेच लागतात. यश निश्चितपणे स्वतःची एक किंमत मागत असते. हे वाक्य तुम्ही ऐकले असेल. कोणत्याही यशासाठी वेळ आणि मेहनत लागते. योग्य वेळी, योग्य दिशेने, धोरणांसह केलेले सर्व प्रयत्न यशाचा मार्ग उघडतात. कधीकधी तुम्हाला तुमच्या विचारांपेक्षा जास्त मेहनतही करावी लागते,
तरच तुम्हाला त्या यशाचे फळ मिळते. जगातील कोणतंही क्षेत्र असू द्या, जे कोणी प्रसिद्ध लोक आहेत ते सर्व मेहनतीच्या जोरावरच आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती पूर्ण झोकून देता तेव्हा तुम्हाला ते कष्ट वाटत नाही, तर त्यात तुम्हाला एक आनंद मिळतो. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर कठोर परिश्रम. ते मिळवण्यासाठी तुम्ही दिलेली किंमत काय आहे. कठोर परिश्रम तुम्हाला शिस्त निर्माण करण्यास मदत करतात. त्यानंतर यशस्वी होण्यासाठी एक वेळ निश्चित करा, कारण यशस्वी होण्यासाठी वेळ ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी आपल्या सर्वांकडे मुबलक प्रमाणात आहे, परंतु त्याच्या गैरवापरामुळे आपण अनेकदा यशाला स्पर्शही करू शकत नाही. ती गोष्ट आहे वेळ. संपूर्ण जगात असा एकही माणूस नाही जो एक क्षणही विकत घेऊन परत फिरू शकेल. कोणीही नाही. तुम्ही वाया घालवत असलेला वेळ कमी करा आणि हळूहळू इतका कमी करा की तुमचा वेळ प्रभावी बनवू शकता. जोपर्यंत तुम्ही वेळ वाचवत नाही तोपर्यंत तुम्ही वेळेसोबत पुढे जाणारही नाही आणि यशस्वीही होऊ शकत नाही, कारण प्रत्येक गोष्ट करायला वेळ लागते. त्या वेळेची काळजी घ्या, तरच आयुष्य तुम्हाला यश देईल. प्रत्येक व्यक्तीकडे वेळ सारखा असतो, पण काही लोक एकाच वेळी यशाच्या शिखरावर पोहोचतात, पण काही लोक त्या दिशेने येण्यास सक्षम देखील नसतात. जो व्यक्ती वेळेचा सदुपयोग करू शकतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. वेळ हा खूप मौल्यवान आहे आणि बहुतेक लोक त्या सर्वाचा जास्त अपव्यय करतात. काही लोक विनाकारण वेळ टाकून काम करण्यातच आपली कार्यक्षमता मानतात. त्यानंतर ध्येय गाठण्यासाठी वेळ निश्चित केली तर प्रत्येक क्षणाची किंमत समजू शकते. पण नेहमी लक्षात ठेवा की कार्यक्षमता जास्त वेळ गुंतवण्यात नाही, तर कमी वेळ वापरण्यात आणि त्याचा योग्य वापर करण्यात आहे. फ्रँकलिनच्या मते वेळ वाया घालवू नका, कारण वेळ हे जीवन आहे. वेळेचा योग्य वापर करणे म्हणजे वेळेचे व्यवस्थापन होय. तुमच्याकडे असलेल्या कामाचे प्राधान्यक्रमानुसार ठराविक वेळेत वाटप करा. अशा प्रकारे प्रत्येक वेळ काम व्यवस्थित करू शकते. एकाच वेळी एकच गोष्ट करावी. एकाच वेळी अनेक गोष्टी केल्याने गोंधळ निर्माण होतो. काही वेळा कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही. या उलट जर आपण फक्त एकच मुख्य गोष्टीकडे लक्ष केंद्रित केले तर आपली एकाग्रता वाढते आणि आपण कमी वेळेत जास्त काम करतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमी शिकत राहिलं पाहिजे. आजच्या वेगवान जगात जर तुम्ही शिकला नाहीत तर तुम्ही पूर्वी होता तिथेच उभे राहणार. महात्मा गांधीजींनी म्हटलेलंच आहे, तुम्हाला इथे कायमचे राहावे लागेल असे शिका. हे बरोबर आहे. आपल्यापैकी कोणीही कधीही शिकणे थांबू नये. जे यशाच्या शिखरावर आहेत ते अजूनही शिकत आहेत, कारण त्यांनी तसे केले नाही तर ते तिथे राहू शकणार नाहीत. सतत शिकणे तुम्हाला अपडेट करते. माणसाने नेहमी शिकत राहिले पाहिजे. त्याची वृत्ती चांगली राहते, त्याच्यामध्ये बदल होतो आणि तो प्रगतीच्या शिडीवर चढत राहतो. पुढे जायचे असेल तर शिकणे आवश्यक आहे. शिकल्याने तुमचे ज्ञान वाढते. ज्ञान वाढल्याने आत्मविश्वास येतो आणि आत्मविश्वास एकदा आला की तुम्ही प्रत्येक आव्हानाला जिद्दीने सामोरे जाऊ शकता. तुमच्या ध्येयासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असलं पाहिजे. त्या गोष्टी जाणून घेतल्याने आपल्या व्यक्तिमत्वाचा विकासही होतो. आणि आणखी एक शेवटची गोष्ट म्हणजे जास्त काळ विचलित व्हायचं नाही. धीर धरायचा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवायचा. तुमचं दृष्टिकोन, धोरण बदलायचं आणि तुमच्या ध्येयाबाबत उत्साही राहायचं. नवीन गोष्ट शिकणे हा यशाचा एक मूळ मंत्र आहे. त्यानंतर जर सवयी बदलल्या तर आयुष्य बदलते. वेळेनुसार सवयी बदलणे देखील खूप गरजेचे आहे, कारण आपण जितके आपल्या आयुष्यात पुढे जाऊ तितकेच आपल्याला बदलावे लागते आणि बदलण्यात सवयीचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. नवीन सवयीपासून ओळखा तुमच्यामध्ये कोणत्या वाईट सवयी आहेत. कोणत्या वाईट सवयी तुम्ही सोडून एक चांगला माणूस बनू शकता. उशिरापर्यंत झोपणे, मोबाईल चालवणे, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत जागं राहणे, वेळ वाया घालवणे इत्यादी वाईट सवयी आहेत. जर आपण एक चांगली व्यक्ती बनायचं असेल तर त्या वाईट सवयी सोडण्यासाठी नक्कीच गरजेचं आहे प्रयत्न करणे. मग त्यात नुकसान आहे. आपण ते आजच सोडले पाहिजे आणि पुढे जा. स्वतःला बदललं पाहिजे. जीवनात एक यशस्वी व्यक्ती बनलं पाहिजे. त्यानंतर नुसतं ह्या सगळ्या गोष्टी करून फायदा नाही आहे, तर त्यासाठी संयमसुद्धा महत्त्वाचा आहे. जीवनामध्ये धीर धरणे आवश्यक आहे. हे तुम्हाला माहितीच असेल, कारण जेव्हा आपण कोणते पण काम करतो तेव्हा ते 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना आपल्याला कोणतंही फळ दिसत नाही आणि आपण हार मानतो आणि बाजूला सरकतो. परंतु याचा आपल्याकडे संयमाचा अभाव असे मानले जाते. कोणत्याही गोष्टीत धीर धरू शकत नाही आणि कोणत्याही गोष्टीत सतत काम करू शकत नाही, त्यामुळे आपण काहीही करू शकत नाही. परंतु जर आपण धीर धरला आणि तेच काम जर कंटिन्यू करत राहिलो तर एक दिवस नक्कीच आपल्याला यशापर्यंत जाण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही आणि नक्कीच आपण एक यशस्वी व्यक्ती होऊ. ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त.
जीवनामध्ये शिस्तीची भूमिका खूप महत्त्वाची आहे, कारण इतर सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये भूमिका बजावतात. जर तुम्ही जीवनात शिस्त अंगीकारली तर तुम्ही नक्कीच यशस्वी होण्याच्या मार्गावर आहात. शिस्त ही आपल्याला दुसरं कोण लावणार नाही, तर ती आपण स्वतःच आपल्याला लावून घ्यायची आहे. त्यामुळे आपण नक्कीच यशाच्या मार्गाने जाणार आहोत. त्यानंतर प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. तुम्ही जर नुसता विचारच करत राहिला आणि योजनाच केली नाही कोणती आयुष्यात, तर तुम्ही कसे यशस्वी होणार आहे? त्यासाठी आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचे आहे, त्या पद्धतीने आपल्याला कोणते प्रकारे मार्ग आहेत, त्यामध्ये कोणते अडथळे येऊ शकतात, यानुसार आपण प्लॅनिंग करणे गरजेचे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास असला पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवणे ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण जर तुम्ही स्वतःवर विश्वासच ठेवला नाही तर तुम्ही ह्या वर ज्या कोणत्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या सर्व गोष्टी करूनही फायदा नाही, जर तुमचा कॉन्फिडन्स लोच असेल तर. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला पटवून द्या की मी हे काम नक्की करणार आहे, मला या कामातून नक्कीच मी यशस्वी होणार आहे, मला पूर्ण स्वतःवर विश्वास आहे, आणि स्वतःचे निर्णय घ्यायला सक्षम व्हा. अशा पद्धतीने आपण या जीवनामध्ये यशस्वी कसे व्हायचे याबद्दल थोडक्यात माहिती, टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत. त्या पद्धतीने तुम्ही आजच स्वतःला चेंज करा आणि नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचलेले असाल. अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.